सोमवारी एक तरी उपाय नक्की करा. नंबर 1. शिवलिंगावर कच्चा तांदूळ अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते. नंबर 2. तीळ अर्पण केल्याने सर्व पापाचा नाश होतो. नंबर 3. शिवलिंगावर जल अर्पण केल्याने अनेक दिवसापासून सुरू असलेले समस्या दूर होतात. नंबर 4. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने योग्य पुत्र प्राप्त होतो. नंबर 5. शिवलिंगाला जल अर्पण केल्याने कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा उच्च ताप कमी होतो असे मानले जाते. नंबर 6. शिवलिंगावर दुधात साखर मिसळून अर्पण केल्याने मुलांचा मेंदू तीक्ष्ण होतो. नंबर 7. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण केल्याने सर्व सांसारिक सुखाची प्राप्ती होते. नंबर 8. शिवलिंगावर गंगेचे जल अर्पण केल्यास शारीरिक सुखासोबतच मनुष्य मोक्ष प्राप्त होतो. नंबर 9. शिवलिंगावर मध अर्पण केल्याने TB किंवा मधुमेहाच्या समस्येत आराम मिळतो. नंबर 10. शिवलिंगावर गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप अर्पण केल्याने शारीरिक दुर्बलता दूर होते. नंबर 11. शिवलिंगावर शमीच्या झाडाची पाने अर्पण केल्याने सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते. असे मानले जाते की हे सर्व अभिषेक सोमवार, शिवरात्री किंवा श्रावण महिन्यात नित्यनेमाने केल्यास अधिक लाभ मिळतो. नंबर 12. कच्चे दूध. या दिवशी शिवलिंगावर दूध अर्पण करणे विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते. विष्णू पुराणानुसार समुद्र मंथनाच्या वेळी शिवाने सर्व विष प्राशन केले होते, तेव्हा देवतांनी त्यांच्यावर दुधाचा अभिषेक केला होता, ज्यामुळे शिवावरील विषाचा प्रभाव कमी झाला आणि तेव्हापासून शिवलिंगाला दूध अर्पण करण्यास सुरुवात झाली. असे मानले जाते की शिवलिंगावर दूध अर्पण केल्याने आरोग्य प्राप्त होते. नंबर 13. चंदनाचा तिलक लावावा. महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला चंदनाचा तिलक लावावा. चंदन हे अतिशय पवित्र मानले जाते आणि ते शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. असे केल्याने समाजात प्रसिद्धी आणि मान सन्मान मिळतो असे मानले जाते. नंबर 14. अत्तर आणि हळद लावावी. भगवान शंकराला हळदही अर्पण करावी. त्याचबरोबर अत्तरानेही भगवान शिव प्रसन्न होतात. भोलेनाथांना अत्तर अर्पण केल्याने अध्यात्माकडे कल वाढतो असे मानले जाते. नंबर 15. धोत्रा आणि बेलपत्र अर्पण करा. धोत्रा आणि बेलाची पाने देखील भगवान शिवाच्या पूजेमध्ये वापरली जातात. महाशिवरात्रीला शिवलिंगावर अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते असे म्हणतात. नंबर 16. केसर आणि साखर अर्पण करा. महाशिवरात्रीला शिवलिंगावर साखर अर्पण केली जाते. यामुळे जीवनात कीर्ती वैभव प्राप्त होते. तसेच या दिवशी भगवान शंकराला लाल केसर तिलक केल्याने मांगलिक दोष समाप्त होतो. वैवाहिक जीवन आनंदी आहे. वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. इच्छित जीवनसाथी मिळून लवकरच विवाहाची शक्यता निर्माण होते. नंबर 17. तीळ आणि उसाचा रस अर्पण करा. शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पापासह सर्व रोगापासून मुक्ती मिळते. तसेच उसाचा रस अर्पण केल्याने कौटुंबिक सुख प्राप्त होते आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम टिकून राहते. नंबर 18. तांदूळ आणि गहू अर्पण करा. शिवलिंगावर गहू अर्पण केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने कुटुंबात वृद्धी होते. संतान प्राप्तीत योग्य फळ मिळतं आणि मुलं आज्ञाधारक बनते. तसेच तांदूळ अर्पण केल्याने धन आणि सुख समृद्धी मिळते. नंबर 19. कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगावर अभिषेक केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होते. पैशाची समस्या दूर होतात. घरातील लोकांमध्ये एकोपा राहतो. भोलेनाथ प्रसन्न होतात. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.